अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। यवतमाळ जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदार व केरोसिन विक्रेत्या संघटनेचा विविध मागण्यांसाठी 1 जानेवारीपासून संप सुरू। रेशन कार्ड धारकांना धान्य मिळणार कधी? नागरिकांचा सरकारवर संताप। यवतमाळ जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार व केरोसिन विक्रेते संघटनेचा विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे। रेशन धान्य दुकानदार देण्यात येणारे कमिशन हे 150 रुपये ऐवजी 300 रुपये देण्यात यावे। महिन्याचे राशन धान्य वाटप झाल्याबरोबर पुढच्या महिन्याचे धान्य वाटपाचे पहिले आमचे कमिशन आमच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे। व्यवस्थापन करण्यासाठी प्रति महिना 5000 रुपये देण्यात यावे। गहू तांदूळ यामध्ये होणारी तूट ही प्रति क्विंटल 1 किलो सूट मंजूर करण्यात यावी। ई पास मशीन मध्ये 4 ग्रॅम 5 ग्रॅम याप्रमाणे नेटवर्क करण्यात यावे। धान्य दुकानदार यांना अतिरिक्त सेवा पुरवण्यात यावी। कोरोना काळात मृत्यू झालेल्या रेशन धान्य दुकानदाराच्या वारसांना आर्थिक मदत देण्यात यावी। याकरिता यवतमाळ जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार व केरोसिन दुकानदारांचा संप पुकारला आहे। राज्यातील 55,000 रेशन धान्य दुकाने बंद आहेत। 7 ते 8 कोटी रेशन कार्ड धारक धान्याचा लाभ घेत आहेत, तरी हे शासनाला परवडणारे नाही। रेशन कार्ड धारकांचे शासनाला म्हणणे होत आहे, आम्हालाही पोट आहे, मुलाबाळांचे शिक्षण आहे। या महागाईच्या काळात दुकानदारांना खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे, तरी आमच्या खूप दिवसापासून रास्त मागण्या मान्य करण्यात याव्या आणि रेशन कार्ड धारकांना धान्य वेळेवर मिळावे अशी आमची अपेक्षा आहे। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे।